माळशेज घाटात फिरायला आलोय मित्रांनो, पण केवढा हा पाऊस! बघा मागं. कधी कधी एखादी ट्रिप अजिबातच आपल्या मनाप्रमाणे होत नाही, पण शेवटी तीच ट्रिप आपल्या आयुष्यभर लक्षात राहणारी ठरते. आज काहीच असंच होणार होतं. नमस्कार मित्रांनो, कशात आपण सर्वजण. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग होणार आहे महाराष्ट्रातील अतिशय सुंदर ठिकाण, मनमोहक ठिकाण माळशेज घाट या ठिकाणी. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत माळशेज घाटातील खूप सारे व्ह्यू पॉईंट, कारवाश वॉटरफॉल आणि टनल आणि माळशेज घाटातील घाट रस्ते, डोंगर, दर्या सगळं काही आज आपण पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ खरंच खूप छान होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आज आम्ही फिरायला निघालो होतो, पण सुरुवातीपासून पावसाने चांगलीच परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. धुकं आणि पाऊस इतका जोरात होता की आजूबाजूला काहीच नीट दिसत नव्हतं. मनात एक विचार आला, आता आपल्याला काहीच पाहायला भेटणार नाही बहुतेक. समोर जाऊन पावसाने अजूनच जोर वाढवला आणि हे धुकं काही जायचं नावच घेत नव्हतं. पण थोड्याच वेळात ठरवलं की एवढा पाऊस असला तरी आपण आपला प्लॅन काही खराब करून घ्यायचा नाही. उलट याच पावसात आपण काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करूया. आणि मग सुरू झाला आमचा खरा प्रवास. माळशेज घाटात फिरायला आलोय मित्रांनो, पण केवढा हा पाऊस! बघा मागं. धबधबे धबधबे. रस्त्यावरून अक्षरशः पाणी वाहत होतं. जागोजागी छोटे मोठे धबधबे तयार झाले होते. माळशेज घाटाचं रौद्र आणि सुंदर रूप पहिल्यांदाच इतक्या जवळून अनुभवायला मिळत होतं. हळूहळू आम्ही पुढे निघालो, पण पावसाचा जोर काही कमी होत नव्हता. त्यामुळे थोडा वेळ थांबून घरी परतायचं का असा विचारही मनात आला. पण माळशेज घाटाच्या टनलजवळ आल्यावर पुन्हा एकदा मन बदललं. तर मित्रांनो, थोडा वेळ आपण इथंच ह्या व्ह्यू पॉईंटला थांबू आणि पाऊस धुकं कमी होते का याची वाट बघू. सुरुवातीला सगळीकडे फक्त धुकंच धुकं होतं, पण काही वेळाने निसर्गाने जणू आमच्यासाठीच पडदा हळूहळू बाजूला केला आणि अचानक समोर माळशेज घाटाचं अप्रतिम रूप दिसायला लागलं. डोळ्यांसमोर पसरलेले हिरवेगार डोंगर, डोंगरावरून कोसळणारे असंख्य धबधबे, आजूबाजूचं धुकं आणि सतत कोसळणारा पाऊस, हे क्षण खरंच शब्दात सांगणं कठीण आहे. जिथे काही वेळेपूर्वी काहीच पाहायला मिळणार नाही असं वाटत होतं, तिथेच आता एकामागून एक सुंदर व्ह्यू पाहायला मिळत होते. आपण पुण्याच्या साईडनं आल्यावर आपल्याला माळशेज घाटातला पहिल्यांदा लागतो तो हा वॉटरफॉल. हा वॉटरफॉल जरी छोटा असला तरी याचा व्ह्यू पाहण्यासारखा आहे. इथून थोडंसं समोर आल्यावर आपल्याला लागतो तो हा माळशेज घाटातला बोगदा. एका बाजूला उंच कातळकडे, दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या आणि मध्येच डोंगराला भेदून गेलेला हा बोगदा. खरंच इथलं दृश्य खूपच भन्नाट दिसतं.
डोंगरावरून वाहणारे पाण्याचे प्रवाह, धुकं आणि बोगद्यातून जाणारा घाट रस्ता खरंच इथल्या प्रवासाचा अनुभव लक्षात राहण्यासारखा आहे. या जागेवरून थोडंसं समोर आल्याच्या नंतर आपल्याला पाहायला भेटतो तो माळशेज घाटातील सर्वात फेमस वॉटरफॉल म्हणजे कारवाश वॉटरफॉल. पावसाचा जोर अजूनच वाढल्यामुळे माळशेज घाटामध्ये खूप सारे धबधबे तयार झाले होते. माळशेज घाटाचं हे रौद्र रूप इतक्या जवळून आज आम्ही पहिल्यांदाच अनुभवलं. इथे आम्ही बराच वेळ घालवला. धबधब्याखाली खूप सारं एन्जॉय केलं, फोटो रील्स काढल्या आणि इथून मग निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला. माळशेज घाटात आम्ही अनेक व्ह्यू पॉईंट पाहिले, असंख्य छोटे मोठे धबधबे पाहिले. पावसाळ्यातला सह्याद्री हा मनापासून अनुभवला. काही वेळेपूर्वी धुकं असल्या कारण आपल्या डोळ्यांना इथं काहीच दिसत नव्हतं. तेव्हा जर आपण घरी गेलो असतो तर माळशेज घाटाचा हा सुंदर अनुभव आपल्याला कधीच अनुभवायला भेटला नसता. या ट्रिपने एक गोष्ट मात्र नक्की शिकवली, कधीकधी परिस्थिती आपल्या मनासारखी अजिबात नसते, पण आपण त्या परिस्थितीकडे कशा पद्धतीने पाहतो यावर संपूर्ण अनुभव बदलतो. आणि म्हणूनच आजचा हा पावसातला माळशेज घाटातला प्रवास आमच्यासाठी फक्त एक ट्रिप नसून निसर्गाने दिलेली आमच्यासाठी एक सुंदर आठवण होती. तर मित्रांनो, आजचा माळशेज घाटचा प्रवास तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.